आयुष्यामध्ये असं कोणतं नातं आहे की जे रक्ताचं नसतं पण रक्त होणी अनमोल मित्र. मित्र, कारण मैत्री नातं असतंय ते फक्त 2 शब्दांचंच आहे, पण इतकं अनमोल असतं ना, पण ते फक्त वेळ आल्यावरच कळतं. मित्रांनो, माझे जे मी गुगलला सर्च केलं की मित्र किती असावेत, पण त्याच्यात काही व्यवस्थित आलं नव्हतं. मग मी मनात विचार केला की मैत्री या नात्यावर माझे जे रोल मॉडेल आहेत त्यांचे काय विचार असतील. म्हणजे माझे रोल मॉडेल स्वामी विवेकानंद आहेत. मग त्यांचे विचार होते की आकाशातून जसा पाण्याचा थेंब पडतो, आकाशातून जसं पाण्याचा थेंब पडतो, तो जर हातावर घेतला तर ते पाणी पिण्याचे योग्य असतं. तो जर गटारीत पडला तर ते पाणी पाय धुण्याच्याही उपयोगी नसतं. आणि तोच पाण्याचा थेंब जर कमळाच्या पानावरती पडला ना तर तेच पाणी मोत्यासारखे चमकते. आणि तोच पाण्याचा थेंब जर एका शिंपल्यामध्ये पडला ना तर तेच पाण्याचे थेंब मोती बनून जातात. असे त्यांचे विचार होते. याच्यावर एक गोष्ट कॉमन ते कोणाला सांगता येईल. एका पाण्याच्या थेंबाचे जितके मूल्य ठरवून गेले तर ते कशावरून संगत. बरोबर, तो कोणासोबत असतोय कोणासोबत नाही याच्यावरून त्याचे मूल्य ठरतं. मग तसंच आपण पण कोणत्या मित्रांसोबत राहतोय कोणत्या सोबत नाही याच्यावरून आपलं इमेज ठरेल. मग आपण पण ठरवून घ्यायचं की आपण कोणत्या मित्रांसोबत राहायला हवं, जे टीचरांच्या शिकवण्याकडे लक्ष देतात, मागून मागून कमेंट्स पास करत नाही, अशा मित्रांसोबत आपण अजिबात राहायला नको. आणि मित्रांनो, याच्यावरच माझी लहानपणीची गोष्ट मला आठवते की 4 मित्र होते, खूप क्लोज होते ते. आणि मग ते ना एके ठिकाणी चोरी करायला जातात एका घरात. मग तिथं गेल्यानंतर त्या घरात कोणीच नसतं. मग ते आरामात चोरी करतात. पण त्या 4 मित्रांपैकी एक जो असतो चौथा तो खूप मंदबुद्धीचा असतो. तरी तो त्यांचा फ्रेंड्स असतो. मग ते त्या घरात चोरी करायला जातात, तिथं कोणीच नसतं. मग ते आरामात चोरी करतात आणि अचानक आहे ना त्या घराची जी मालकीण असते ती येऊन जाते आणि त्यांना बघून खूप जोरात दाराला मारायला लागून जाते आणि बाहेर निघून जाते. तोपर्यंत 3 जे चोर असतात ते घरात लपून जातात आणि जो मंदबुद्धीचा असतो तो वरती टेरेसवर लपून जातो. आणि मग कॉलनीमधले लोक जमतात आणि घरात येतात की काय झालं म्हणे. मग ती सांगते की चोर आले होते म्हणे. मग ते लोक विचारतात की काही चोरलं तर नाही म्हणे त्यांनी. मग ती सांगते की पता नाही मुझे ऊपरवाला ही जाने. मग वरती जो लपलेला असतो टेरेसवरती मंदबुद्धीचा तो सांगतो म्हणे ऊपरवाले को कुछ नहीं पता म्हणे, नीचे जो 3 लोग छिपे ना उनसे पूछो म्हणे. मग ते खालचे तिघे पण सापडून जातात चोर आणि वरचा जो एक असतो ना तो पण सापडून जातो. म्हणजे या एका मित्रामुळे या तिघांचीच पूर्ण वाट लागून जाते. तसं आपण अशा मित्रांसोबत राहायला नको. म्हणजे आपल्या फ्रेंड्सकडून काही वाट लागेल. आता आपल्याला चोरी करायला कुठे जायचं नाहीये, पण आपल्या लाईफमध्ये जे डिसिजन असतील त्यांची वाट लागायला नको. आता शेवटी जाता जाता म्हणजे एक गोष्ट राहिली की जो टॉपिक दिला होता की मित्र किती असावेत याच्यावर ना, तर गुगलला सर्च केलं तिथं आलं होतं की मित्र 3 किंवा 5 यांच्या दरम्यान असायला पाहिजे. क्लोज, एकदम क्लोज. आणि त्याच्याहून जर जास्त असले ना, कारण त्यांच्याहून जर जास्त असले मित्र तर त्यांची किंमत नसते. आणि आपल्या तारुण्यात असं आपलं मत असतं की आपण कोणालाच भाव देत नसतो. 3 आणि 5 यांच्यापेक्षा जर जास्त मित्र असले ना तर आपण त्यांची कदरच करत नाही. म्हणून आहे ना, जे क्लोज फ्रेंड बनवायचे ते 3 ते 5च्या दरम्यानच बनवायचे. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगते की जिच्यामध्ये साखर नसेल तिच्या पिण्यामध्ये काहीच मजा नाही. जिच्यामध्ये साखर नसेल तिच्या पिण्यामध्ये अजिबात मजा नाही. आणि ज्या आयुष्यात मित्र नसेल ना त्या आयुष्यात जगण्यात मजा नाही.